विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पेपर क्रमांक 3 म्हणजेच केशी काढणी पाश्चात्य तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत आजपासून प्रकरण क्रमांक 2ला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 काय आहे हे आपल्या समोर आलेल्या स्लाइडवरती या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर प्रकरणाचं नाव आहे फळे व भाजीपाला काढणी पूर्व व काढणी पश्चातचे व्यवस्थापन, म्हणजे प्री हार्वेस्ट आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल असं इंग्लिशमध्ये म्हणता येईल. तर पहिल्यांदा आपण प्रस्तावना बघू. ह्याचं व्यवस्थापन का गरजेचं आहे हे यातनं आपल्याला लक्षात येईल. व्यवस्थापनाचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप करून या प्रोसेसमध्ये ठराविक कालखंडानंतर किंवा मानवी सहभाग आपण म्हणूया पाहिजे तर एक शास्त्रीय दृष्टिकोनातला सहभाग या सगळ्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये आपण ठेवून ह्या फळे, भाजीपाला, फुले आणि मसाले पदार्थांचं जे काही आयुष्यमान आहे, जे काही आयुर्मान आहे, जी काही गुणवत्ता आहे ते टिकून राहण्यासाठी आपण आपला मानवी सहभाग, ज्ञानियांचा सहभाग त्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यातून हे सगळं सुचारूपणे व्यवस्थितपणे चालवायचं आहे. त्याबद्दलचं विवेचन आपण आता सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बघू आणि त्यानंतर मग एक एक मुद्द्यांकडे आपण जाऊयात. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला ह्या प्रकरणाची प्रस्तावना. तर आपल्या देशामध्ये बघा, दरवर्षी 89 लक्ष टन वजनाचं फळांचं उत्पादन होतं आणि त्याच्या जवळजवळ 1.5पटपेक्षा जास्त म्हणजे 145 लक्ष टन वजनाचं भाज्याचं उत्पादन होतं. आपण बघितलं पेपर 1मध्ये की भाजीपाला उत्पादनामध्ये भारत देश जगभरात 2ऱ्या क्रमांकावर आहे. फळांची सुद्धा निश्चित दिवसेंदिवस उत्पादनाची आपली जी काही क्षमता आहे त्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. या धर्तीवर जर बघितलं तर हे प्रत्येक फळ आणि भाजी ही व्यवस्थितपणे हाताळायला पाहिजे, त्याचं व्यवस्थापन हे करायलाच पाहिजे. कारण काय बघा, एवढं उत्पादन आहे लक्षावधी टनाचं, तरी सुद्धा सध्याच्या घडलं असं दिसतंय की ह्या उत्पादनाच्या 30% उत्पादनं म्हणजे 1/3 उत्पादनं म्हणजे 100 किलो तयार झालं तर 30 किलो उत्पादन हे वाया जातं, कुणाच्याही खाण्यामध्ये येत नाही. ना शेतकऱ्याचा फायदा होतो, ना ग्राहकाचा फायदा होतो, ना देशाचं हित होत. अशा पद्धतीनं ज्या पंचमहाभूतातनं हे बनतं फळ आणि भाजी, ती त्याच पंचमहाभूताला कुजून खराबून निघून जातं. जाताना मात्र उत्पादकाच्या खिशाला चाट लावून जातं. त्यामुळं ही जिव्हारी लागणारी गोष्ट आहे, ही राष्ट्रीय हानी आहे. ही वाचवायची असेल आपल्याला तर आपल्याला ह्याचं हाताळणीचं कौशल्य, कसब आपण घ्यायलाच पाहिजे आणि हे व्यवस्थापन करावं लागेल. नैसर्गिक प्रक्रिया आहे, आपण त्याच्यामध्ये मानवी सहयोग, हस्तक्षेप ठीक आहे किंवा किमान सहयोग आपण जोपर्यंत आपण त्याला ठेवत नाही तोपर्यंत हे फळ कच्चं पिकणार आहे, अति पिकणार आहे, अति पिकणारं कुजून खराबून पंचमहाभूतात विलीन होणार आहे. ही नैसर्गिक क्रिया आहे. तर ही जर आपण बचत करू शकलो 30% उत्पादनाची, तर आपल्या देशाचे 5,000 कोटी रुपये वाचणार आहेत. आणि आपल्या देशाची जी काही गरज आहे, मानवाची जी काही गरज आहे, निर्यातीची गरज आहे, त्याच्यामध्ये आता जे काही आपलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्र देखील न वाढवता हे आपण आपल्या गरजा पूर्ण करणार आहोत. एवढं हे व्यवस्थापनाचं महत्व आहे, काढणीपूर्व आणि काढणी पश्चात. आता पश्चातच्या ह्याच्यामध्ये जास्त याला आपल्याला लक्ष देऊन बघावं लागेल. तरी सुद्धा काढणीपूर्व पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. आता ह्या एक एक मुद्द्याने आपण सुरू केल्यानंतर हे सगळं करत असताना ज्या ग्राहकाला आपल्याला हे फळ किंवा भाजी किंवा फूल आपल्याला विकायचं आहे, विशेषतः फळ आणि भाज्यांचीच आपण चर्चा करणार आहोत, तरी सुद्धा हॉर्टिकल्चर प्रोड्यूस म्हणून, हॉर्टिकल्चर उत्पादन म्हणून फळांचा पण आधीमध्ये उल्लेख, मसाल्यांचा पण मी करत जाईन. तर
हे आपण ज्या ग्राहकाला देणार आहोत त्या ग्राहकाला ते चांगल्या अवस्थेत हातामध्ये मिळायला पाहिजे. खराब आहे, खरचटलेला आहे, डागाळलेला आहे, रोगग्रस्त आहे, कीडग्रस्त आहे, अपक्व आहे, अतिपक्व आहे, तो घेणार नाही. कारण तो शेवटी ग्राहक आहे, ग्राहक हा राजा आहे. त्यामुळं त्याच्या हातामध्ये हे पडत असताना आपण हे केव्हा तोडायचं, तोडल्यानंतर त्याला इजा कशी टाळायची, पक्वतेच्या खुणा कशा ओळखायच्या, त्यामध्ये प्रतवारी कसं असावी, पॅकिंग कसं असावं आणि योग्य पद्धतीनं त्याची हाताळणी करून तो माल, ते जे उत्पादन ते व्यवस्थितपणे ग्राहकापर्यंत मिळेल हे सगळं आपण बघायला पाहिजे. चांगल्या अवस्थेत मिळेल बघायला पाहिजे, किंवा त्याच्या ताब्यात मिळेपर्यंत, तेव्हाच तो 4 पैसे आपल्याला काढून देणार आहे. तर ही जी काही एकूण प्रक्रिया आहे, की जी प्रक्रिया शेतामध्ये सुरू होते काढणीपूर्व आणि त्या ग्राहकाच्या हातामध्ये पडल्यानंतर संपते, तर ही सगळे आपण टप्पे या निमित्तानं बघणार आहोत. तर हे सगळं तंत्रज्ञान या ठिकाणी आपण अभ्यासूया. तर पहिल्यांदा यातला पहिला मुद्दा आहे जो फळांची परिपक्वता आणि त्याचे परिपक्वतेचे मापदंड, म्हणजे फ्रूट मॅच्युरिटी अँड मॅच्युरिटी इंडायसेस. हे असं इंग्लिशमध्ये शब्दांकन. याचा अर्थ काय आहे, तर फळ हे काढणीसाठी तयार झाले हे कसं ओळखायचं आपण, की ज्यानंतर आपण काढणी करणार आहोत. कारण ह्याच्यामध्ये चूक झाली तर काढणी पश्चातची सगळी जी काही प्रोसेस आहे ती सगळी त्या ठिकाणी हॅम्पर होते, सगळ्या प्रोसेसमध्ये, सगळ्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते. तेव्हा पहिल्यांदा फळांची परिपक्वता आणि त्या परिपक्वतेचे मापदंड. तर परिपक्वता म्हणजे काय, फळ झाडावर अगर वेलीवर पूर्णपणे वाढून त्याची पिकण्याची क्रिया सुरू होण्याचा जो टप्पा आहे, पिकण्याची क्रिया सुरू होण्याचा टप्पा पूर्ण वाढून, तर त्याला म्हणायचं काढणी पक्वता किंवा परिपक्वता. आता ही झाली व्याख्या. आता ही प्रत्येक भाजीमध्ये, फळामध्ये वेगवेगळं आहे. कारण आणि कुठल्या कारणासाठी आपण ते काढतो ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं, भेंडी आपण बियासाठी काढणार असू तर, किंवा घेवडा भेंडीप्रमाणे बियासाठी काढणार असू तर त्याची कशी परिपक्वता आहे, तर ही भाजी वनस्पतीशास्त्रदृष्ट्या पक्व व्हायला पाहिजे. म्हणजे कसं, झाडावरती वाढायला पाहिजे, तिथं वाढायला पाहिजे आणि लहानशी टिचकी दिली तर ते बी त्यातनं अलग व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं ही वनस्पतीशास्त्रीय पक्वता आहे, म्हणजे बियासाठीची. आपण प्रामुख्यानं बघणार आहोत ती फळं भाजीपाला पिकून विकण्या दृष्टिकोनातून, किंवा भेंडीची जर भाजीसाठी आपण विक्री करणार असेल तर पूर्ण वाढलेली, आतमध्ये मात्र बिया न झालेली भेंडी आपण काढू. अशा पद्धतीनं वनस्पतीशास्त्रीय पक्वता वेगळी आणि बाजारपेठीय पक्वता, ज्याला हॉर्टिकल्चरल मॅच्युरिटी असं म्हणतात, ती पक्वता निश्चितच वेगळी आहे. तर भाज्याबद्दल असं सांगता येईल की ज्या अवस्थेमध्ये ग्राहक तो घेतो त्या अवस्थेमध्ये ती भाजी खोडायची किंवा काढायची आणि विकायची. जसं भेंडीचं मी तर सांगितलं, पूर्ण वाढीची मात्र कोवळी असणारी, बिया धारण न केलेली भेंडी, पिवळी न पडलेली भेंडी, अर्थातच वाढलेली तर विषयच नाही, ती बियासाठीची अवस्था वेगळी आहे. आपण भाजी म्हणून विकणार आहोत त्यावेळेला ही बाजारपेठी परिपक्वता बघून आपण विकावं. औषधी वनस्पती उल्लेख जाता करता येईल. जेव्हा त्या औषधी वनस्पतीमध्ये अल्कलॉइड घटक किंवा औषधी द्रव्याचं प्रमाण ज्या स्टेजला जास्तीत जास्त असतं त्यावेळेला त्याची काढणी करायची. शिवाय बाजारपेठेचं अंतर पण विचारात घ्यावं लागतं भाज्यांसाठी. जर जवळच्या बाजारपेठेत द्यायचं असेल तर मग पूर्ण पक्व झालेली, लाल झालेली फळं आपण काढून विकायला पाहिजेत. आणि जर टोमॅटो उदाहरण घ्यायचं एक्झॅक्ट म्हटलं तर दूरच्या मार्केटला देत असताना गुलाबी छटा नुकतीच धारण केली तर ती काढून विकायला पाहिजे. तर अशी ही थोडासा बदल होणार. तरी मापदंड आपण एकेका पिकागणिक बघूयात. पहिल्यांदा आपण विचार करूया तो आंब्याचा. तर आंबा फळ काढण्याचं आले कसं ओळखायचं. सर्वसाधारण आंब्याला पाड लागणे असं म्हणतात. त्या अवस्थेत फळ म्हणजे 2/3 फळ पक्व झालं, थोडासा रंगातला बदल झाला किंवा त्याची घनता, ज्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात, ती 1 किंवा 1.2 एवढी पोहोचली तर ही फळं काढण्यास तयार यायचं ओळखायचं. ही फळं आंबा झेलाच्या माध्यमातून काढायची, ती व्यवस्थितपणे हाताळून शेडमध्ये आणायची, मग तिथून पुढची प्रोसेस वेगळी राहते. त्यानंतर डाळिंब जर विचारलं तर त्याच्यामध्ये डाळिंबामध्ये पक्वतेसमयी गोलसरपणा कमी होऊन ती चपटी दिसायला लागतात. थोडासा आपण दाब दिला तर करदिशा आवाज येतो आणि हिरवा रंग बदलायला सुरुवात होते. ही त्याची पक्वतेची खूण आहे. द्राक्षे, तर याच्यामध्ये द्राक्षामध्ये ओळखायला सोपं आहे. त्याच्यामध्ये कच्च्या अवस्थेत फळं काढून ती पिकत नाहीत. सर्वसाधारण त्यामध्ये 18 ते 20% साखर तयार झाली डिग्री ब्रिक्सने आपण बघत असतो, तर ती फळ काढायचं आहे.
म्हणजे तो घड काढायचा आहे. त्यानंतर पपई 1/3 रंग पिवळसर झाला तर त्या ठिकाणी फळं ती काढायची. सरसरण फळाने इजा झाल्यानंतर पाण्यासारखा चीक येतो आणि कच्चे असताना जास्त घट्ट असा चीक येतो. हा सुद्धा फरकाचा भाग आहे कच्चं फळ आणि काढण्यासाठी तयार फळ. त्यानंतर केळी, तर फळांचा जो काही आकार आहे तो गोल होतो आणि धारामधला जो काही कोण आहे तो कमी होतो, म्हणजे फुगीर होतात फळं. त्यानंतर रंगाने फिकट होतात. सुरुवातीला डार्क ग्रीन असतात ती नंतर फिकट फिकट हिरवी होतात, एवढं फरक सांगता येईल. त्यानंतर संत्री, तर फळं फिकट हिरव्या रंगाची किंवा फिकट पिवळ्या नारंगी रंगाची झाल्यानंतर किंवा सालीचा घट्टपणा कमी झाला, साल चकचकी दिसायला लागली, तेल ग्रंथी स्पष्ट दिसू लागली, चकाकी यायला लागली, त्या ठिकाणी तेलकटपणा दिसायला लागला तर फळ काढण्याचं तयार ओळखायचं. चिकू करड्या रंगाचं, त्यानंतर सालीचं रंगातला बदल, नखाने ओरखडा काढल्यानंतर चीक येत नाही, ही चिकूची काढणीची खूण आहे. सीताफळ डोळे फुगीर होणं, डोळ्यामधील भाग पांढरा फिकट पिवळा दिसणं, ही त्याची काढणीची खूण आहे. बोर ही देठाजवळ फिकट पिवळ्या रंगाची बनतात, सुरुवातीला हिरवी असतात पूर्ण आणि देठाचा भाग वाळण्यास सुरुवात होतो, ही पक्वतेची खूण आहे. पेरू हा पक्वतेसमयी फिकट हिरवा बनतो, आधी तो डार्क हिरवा असतो, नंतर तो मग पिवळसर बनून त्या ठिकाणी ही फळ काढणीस तयार आपण ओळखू शकतो. त्यानंतर भाजीपाल्याकडे आपण ओढलो तर पहिल्यांदा पालेभाज्या, म्हणजे ज्या भाज्यांचा उपयोग आपण प्रामुख्यानं पानांसाठी करत असतो, पानभाजी आपण ज्याला असं म्हणतात किंवा पानभाजी आपण त्याचा उल्लेख करतोय, तर त्याबद्दलची माहिती आपण आता या ठिकाणी घेऊयात. तर पानभाजी त्यामध्ये विशेषतः पालक, मेथी, पानकोबी याचा उल्लेख करता येईल. तर कोथिंबीर, मेथी विशेषतः कोवळ्या लुसलुशीत असताना ती काढून विकायची आहेत. फुलं येण्यापूर्वी अर्थात ही अवस्था आपण कव्हर करणं गरजेचे आहे. त्यानंतर दुसरा आहे तो टोमॅटो, तर सरसरण लागवडीपासून 90 दिवस ही काढण्याची अवस्था. आताच उल्लेख केला पण लांबच्या मार्केटसाठी गुलाबी स्टेज आणि जवळच्या मार्केटसाठी लालसर स्टेज ओळखायचे आहे. कोबी पूर्ण वाढलेली घट्ट गड्ड्याची काढणी करायची आहे. त्यानंतर पुढे जाऊन कलिंगडाचा विचार आपण जर केला तर कलिंगड चापट मारल्यानंतर बदबद असा आवाज येतो आणि जमिनीला जेव्हा टेकलेला असतो तो त्या ठिकाणी हिरवट होतो. ही कलिंगडाची काढणीची स्टेज आहे. वाटाणा बघितलं त्याच्यामध्ये शेंगेतील दाणे पूर्ण वाढलेले असतात, मात्र निबर होण्यापूर्वी त्याची काढणी करायची आहे. ही काढणी पक्वतेच्या खुणा आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आता दुसरा मुद्दा जर बघितला तर फळांचं पिकणं, ज्याला रायपनिंग असं म्हणतात. तर आता पिकण्याची पण अवस्था व्यवस्थित ओळखायला पाहिजे, नसेल तर मग कृत्रिमरित्या पिकवावं लागतं. ती काही नैसर्गिक क्रिया नाही आहे. आपण नैसर्गिक क्रियेनं पिकवण्याच्या दृष्टीने विचार केला तर ह्याच्यामध्ये विशेष महत्त्व आहे, म्हणजे ह्याला बाजारामध्ये मागणी पण असते. तर आता कसं सांगता येईल बघा फळ पिकणं म्हणजे काय, व्याख्या. तर जैवरासायनिकदृष्ट्या पूर्ण बदल होऊन फळ खाण्यायोग्य बनणं, म्हणजे मऊ बनणं, योग्य त्याला रंग येणं, त्याला वास येणं, दर्प येणं, तर ती फळ पिकण्याची क्रिया असं रायपनिंग असं म्हणतात. म्हणजे जैवरासायनिक क्रिया पूर्णपणे होऊन, जैवरासायनिकच्या बदल होऊन फळ खाण्यायोग्य बनणं म्हणजे फळ पिकणं असं या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर आता ह्याचे मग प्रकार आहेत फळ पिकण्याचे. काही फळं आहेत ती आंब्यासारखी म्हणता येईल, पाड लागून ती आपण त्या अवस्थेत काढली, कच्च्या अवस्थेत म्हणूया आपण, तर ती आडी लावल्यानंतर किंवा घरात पिकू शकतात. तर त्यामध्ये आंबा, केळी, चिकू, पपई, सीताफळ, बोर अशी ही फळं आहेत. ह्याला झाडावरच पिकवलं असं काय, ठेवली तर तिथं पिकतील, पण त्याच्या पाड लागण्याच्या अवस्थेत आपण काढून पूर्ण वाढलेली फळं आपण पिकवू शकतो. मात्र दुसरा प्रकार जो आहे तर ती फळं झाडावरच पिकवावी लागतात, ती काढून पिकवण्याचा प्रयत्न तर पिकू शकत नाही वरच्या प्रमाणात. त्यामध्ये सफरचंद आहे, द्राक्ष आहे, जांभूळ, काजू ही जी काही फळं आहेत ही झाडावरच पिकणार. त्यानंतर आता मग तिसरा टप्पा येतो, म्हणजे आता ही पिकण्याच्या अवस्थेत काय होतं बघा. तर जेव्हा फळं पिकतात तेव्हा त्यातलं हरितद्रव्य विघटन होऊन रंगकण तयार होतात, फळांना वैशिष्ट्यपूर्ण असा रंग येतो, पिवळसर झाक येतो, प्रथिनं पचनात सोपी होतात, पेशीभित्तिका विरघळतात आणि
ती मऊ पडतात. स्टार्चचं प्रमाण कमी होतं, त्यामध्ये साखर वाढते, साखरमध्ये फ्रुक्टोज ग्लुकोज सुक्रोज स्वरूपात असते. फळांना गोडी येऊन त्यामध्ये ऑर्गॅनिक आम्लाचं प्रमाण कमी होऊन आंबटपणा आणि तुरटपणा कमी होतो. ही सगळी नैसर्गिक क्रिया आहे आणि ह्या टप्प्यामध्ये अतिशय मधुर असा उडनशील घटकांमुळे त्याला सुवास येतो, कारण त्यातून तसा दर्प येत असतो ते पिकणाऱ्या फळांचा. तर अशी ही वैशिष्ट्यपूर्णता. हे आपण त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं त्यामध्ये आपला हस्तक्षेप केला किंवा सहभाग घेतला अज्ञानीपणानं, तर ही यामध्ये खंड पडतो आणि त्याच्या गुणवत्तेत खूप मोठा फरक पडू शकतो. त्यानंतर पुढचा आहे तो फळांची, आता आपण बघितलं तिसरा मुद्दा काढणी, पिकण्याची बघितलं तर तिसरा मुद्दा आहे तो काढणी, ज्याला हार्वेस्टिंग असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय आहे, पक्व फळ किंवा काढणीसाठी आलेलं फळ झाडापासून अलग करण्याची क्रिया म्हणजेच काढणी. म्हणजे ही जी आपण काढणी करतो ही शक्यतो सकाळ किंवा सायंकाळच्या वेळी करायची. पाऊस पडत असताना काढणी करायची नाही, कारण त्यावेळेला रोगजंतूचं प्रमाण वाढलेलं असतं आणि काढलेली फळं लवकरात लवकर सावलीत आणून शेडमध्ये ठेवायची. तर आता ही काढणी करत असताना काढणीचे काही प्रकार आहेत. तर हाताने तोडणं आणि यंत्राद्वारे तोडणं. हाताने तोडण्याची क्रिया आहे भाज्यांसाठी मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो, शेंगवर्गीय भाज्या, मूळ भाज्यांची आपण जमिनीतून उपटणी करून काढणी करतो. उंच झाडावर फळांची काढणी आपण बांबूचा उपयोग करून त्याला बांधल्या झेल्यानं आपण हाताने झेलून ही काढणी करत असतो. त्यानंतर यंत्राद्वारे काढणी, ह्याच्यामध्ये ही थोडंसं मेकॅनायझेशन आहे. परदेशामध्ये ही पद्धत वापरतात. आपल्या देशामध्ये सुद्धा बटाटा, कांदा, रताळी, बीट, अलीकडल्या काही काळामध्ये हळदीला सुद्धा यंत्राद्वारे ट्रॅक्टरला पाठीमागे जोडलेलं असतं यंत्र आणि त्यातून ही काढणी होऊ शकते. तर अशा पद्धतीनं हाताने मनुष्यबळाचा उपयोग करून काढणी करणं पहिला प्रकार आहे. दुसरा येतो यंत्राद्वारे काढणी करणं. यंत्राद्वारे काढणी करणं कमी खर्चामधलं आहे, मात्र थोडंसं त्याला टेक्निकल नॉलेज असणंही तेवढंच गरजेचे आहे. त्यानंतर आता फळांची प्रतवारी आणि पॅकिंग. तर याच्यामध्ये ग्रेडिंग आणि पॅकिंग असे शब्द म्हणता येईल. तर फळांची आता मगाशीच उल्लेख केला की चांगल्या अवस्थेतलं फळ पाहिजे. चांगला अवस्था म्हणजे काय, फळं काढल्यानंतर आहे तशी ती पोत्यामध्ये भरून किंवा पॅकिंग करून न विकता काढलेली फळं लॉटमध्ये शेडमध्ये आणून ठेवायची. त्यामधली चांगली दर्जेदार योग्य आकाराची चांगली पिकलेली मोठी ही बाजूला करायची आणि त्याच्याच वेळेस रोगग्रस्त, कीडग्रस्त, खरचटलेली, डागाळलेली लहान आकाराची फळं वेगळी करायची. आणि काढलेल्या फळामधून सुद्धा मग पक्वतेनुसार, आकारानुसार, रंगानुसार त्यामध्ये ABCD ग्रेड करायचं. काल गुलाबाचं बघितलं, तशा पद्धतीनं फळामध्ये सुद्धा करता येईल. त्याच्यामध्ये हे सुद्धा आपण यंत्राद्वारे करू शकतो. ग्रेडिंग यंत्राद्वारे कांद्यामध्ये करतात, बटाट्यामध्ये करता येईल, संत्री मोसंबीत करता येईल आणि हातानेही पण करता येईल, नजरेने करता येईल किंवा वजनाद्वारा पण करता येईल. तर अशा पद्धतीनं प्रतवारी केले की असा काय आहे, प्रतवारित केलेला माल हा अप्रतवारित केलेल्या मालापेक्षा जास्त दर मिळवून देतो. जसं डाळिंबामध्ये 350 ग्रॅमचं वजनाचं फळ 500 ग्रॅमच्या वजनाचं पुढचं फळ एक्सपोर्टला वापरतं, त्याला दर वेगळा असतो. 350ला वेगळा असतो. आंब्यामध्ये बघा मोठ्या आकाराची फळं 10 आंब्याला जो दर आहे तो इकडं कदाचित मध्यम 18 फळांना दर असतो, तुम्ही बघितला असेल. तर तशा पद्धतीने पॅकिंग करून प्रतवारी करून ही पॅकिंग करायचं. पॅकिंगसाठी हे करत असताना दर्जेदार पॅकिंग पाहिजे. म्हणजे आता हे पॅकिंग साहित्य जे आहे तर त्यामध्ये कोरुगेटेड बॉक्स असेल किंवा लाकडी खोके असतील, करंडे असतील, बांबूच्या पाट्या असतील, प्लास्टिक क्रेट असतील, कार्डबोर्ड असतील, हे वेगवेगळ्या पद्धतीनं असतील. तर याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णता काय आहे, त्याच्या अंगी कोणते गुण पाहिजे, तर ते मजबूत पाहिजे, रसायन विरहित पाहिजे, त्यानंतर सर्वदृष्ट्या ते परिपूर्ण पाहिजे, पॅलेटमध्ये एकमेकांचं ढीक त्याचा करता यायला पाहिजे, ते लवकर थंड होणार पाहिजे आपण स्टोरेज ठेवल्यानंतर. त्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत पाणी किंवा उन्हामुळे खराब होणार नको, उघडणं बंद करणं सोपं सोयीचं पाहिजे, प्रकाश आरपार सोडणारं नको, पारदर्शक असं हलकतीमध्ये प्रकाश आतमध्ये जायला नको, विक्रीसाठी पण सोयीचं पाहिजे. म्हणजे लहान पॅकेट अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो वगैरे असं. आणि त्याचा पुनर्वापर करता आला तर अधिक चांगला आहे आणि त्याची किंमत सुद्धा परवडणारी पाहिजे. म्हणजे जेवढं किंमतीला ते आपली बचत करेल त्यापेक्षा जास्त त्याचा दर व्हायला नको. अशा पद्धतीनं हे पॅकिंग साहित्य आपण निवडावं आणि ते प्रकारानुसार, फळानुसार वेगळं राहील, भाज्यानुसार वेगळं राहील, फुलासाठी वेगळं राहील. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन पुढचा मुद्दा आहे. तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये मुद्दा काय सांगता येईल की ट्रान्सपोर्टेशन हे वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतं. म्हणजे लोकल ट्रान्सपोर्टला बस, बैलगाडी, ऑटो रिक्षा, दूरच्या ट्रान्सपोर्टला
ट्रक, टेम्पो किंवा रेल्वेचा उपयोग करते. सगळ्यात सोपी पद्धत आहे ती रेल्वेची, म्हणजे सगळ्यात कमी खर्चाची. जास्त मात्र रस्ते वाहतुकीनं आपल्याला ट्रान्सपोर्ट, रस्ते खराब असल्यामुळे बऱ्याच वेळेस हे वेळेत न पोहोचणं, ट्रॅफिक जॅम आणि टोल नाक्यावर सगळ्या समस्या आहेत आणि ही खराब पण होण्याची शक्यता असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपण जलवाहतुकीद्वारा देणं सोयीचं होतं. विमान वाहतूक पण आहे, मात्र ती खर्चिक राहते. एक मात्र निश्चित आहे की जो ट्रान्सपोर्टचा मोड किंवा जो मार्ग आपण निवडू तो सोयीचा असावा, वेळेत पोहोचले पाहिजेत. जी काही लिलावाची पद्धत आहे पहाटेच्या वाजता ते पहाटेपर्यंत पोहोचायचं. जयसिंगपूर परिसरातला निघालेला भाजीपाला हा 3-4 पर्यंत पुन्हा मार्केट जातो किंवा मुंबई मार्केटला पहाटेपर्यंत पोहोचतो भायखळ्याला वगैरे. आणि त्यानंतर मग ही ट्रान्सपोर्टेशनच्या द्वारा पोचलेली फळं भाजीपाला विक्री करून त्याच दिवशी मग पुढे जातात. ती शेतकऱ्यांच्या पासून ती योग्य दरामध्ये जाऊ शकते. जर 1-2-3 तास ट्रान्सपोर्ट जर लेट झालं तरी ते दुसऱ्या दिवशी मार्केटला मग दुसऱ्या दिवसाच्या लिलावाला जातात. त्यामुळे तेवढा तो त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचं त्याचं महत्त्व आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. तरीसुद्धा एक सर्वसाधारण पोस्ट हार्वेस्ट हँडलिंगचे काही टप्पे आहेत. तर बटाट्यासाठी बघूया. पहिल्यांदा बटाट्याची काढणी करणं, त्यानंतर पॅकिंग शेडमध्ये ते वाहून घेऊन जाणं, क्युरिंग करण्यासाठी साठवण. म्हणजे क्युरिंग म्हणजे कसं, त्याला थोडे संस्कार करतात. असं आपण स्लॅब केल्यानंतर कसं 8-10 दिवस क्युरिंगसाठी ठेवणं असं म्हणतात. तर तशा पद्धतीनं 15 ते 20 अंश सेल्सिअसला ते ठेवायचं. त्याच वेळा आर्द्रता 90% पाहिजे. हा 5 ते 6 दिवस ठेवण्याचा कालावधी. त्याला साठवण कक्षातून ते बाहेर काढायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, प्रतवारी करायची आकार, रंग, रोग, कीडनुसार. त्यानंतर पॅकिंग करायचं आणि मग शीतकक्षात साठवून सर्वसाधारण 13 ते 16 अंश सेल्सिअसच्या स्टोरेजमध्ये ठेवून त्याची वाहतूक करून मग विक्री करायची. असे हे टप्पे आहेत. म्हणजे लगेच फळं काढली आणि ती नेऊन विकली असं होऊ शकत नाही. शास्त्रीय पद्धतीनं किंवा त्याला चांगला दर मिळाला एवढ्या टप्प्यातून जायला पाहिजे. म्हणजे काढणं, त्याला स्टोरेजला ठेवणं, कक्षातून बाहेर काढून धुणं, प्रतवारी करणं, पुन्हा पॅकिंग करून योग्य स्टोरेज टेम्परेचर असणाऱ्या वाहनातून त्याची रवानगी करणं, एवढे टप्पे आहेत. त्यानंतर आता द्राक्षाचे टप्पे आपण बघूयात. द्राक्ष बऱ्याच वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून विकली जातात. तर द्राक्षाचे टप्पे कसे आहेत बघा. केळीचं बघूयात आपण, सोपं आहे त्याविषयी. द्राक्ष सांगता येईल मात्र सोपे मुद्दे बघूयात. तर केळी घडाची काढणी करणं योग्य पक्वतेला, घड ते सावलीत ठेवणं, आकारानुसार घडाची प्रतवारी करणं, घडापासून फण्या वेगळ्या करणं, फण्या पाण्यात बुडवून धुवून घेणं, फळाचे टोक आणि उर्वरित औषध काढणं, खरचडलेली फळं अलग करणं. त्यानंतर इथून पुढे बघा TBZ म्हणजे थायबेन्झीम होणं 200 ppm द्रावणामध्ये, थायबेन्झीमडाझॉल. त्यानंतर फळं प्लॅस्टिकच्या आवरणामध्ये खोक्यात भरणं, पॅकेजिंग करणं. त्यानंतर वाहतुकीसाठी 13 ते 14 अंश सेल्सिअस टेम्परेचर असणारं त्या ठिकाणी वाहन आणि एकूण ट्रान्सपोर्टचा मोड वापरणं, फळं वाहून ती इथिलिनची प्रक्रिया करण्यासाठी त्यामध्ये ठेवणं, फळं पिकवणं आणि मग विक्री करणं, असे हे मुद्दे या ठिकाणी सांगता येतील. तर एवढ्या ह्या माहितीनिशी आपण थोडासा अल्पविराम घेऊ आणि त्यानंतर मग उरलेलं नेक्स्ट टाइम आपण पाहूयात.